नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई श्रीकलाला म्हणत असतात की बाई, हवा पाणी चहा बीच्या गप्पांना मारायला नाही आली बरं का मी. यावर आता श्रीकला मोठ्या बाईंना म्हणते की आज मी तुम्हाला जादूबद्दल सांगणार आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की ते हात चलाकी वगैरे नको, खरी जादू पाहिजे. यावर श्रीकला तिच्या हातात असणाऱ्या अर्काच्या बॉटलकडे बघत मनातच म्हणते की आज मी तुम्हाला एक छानसं प्रात्यक्षिकच करून दाखवणार आहे. असं म्हणून ती बॉटल मोठ्याबाईंच्या चहात ओतते आणि आता मोठ्याबाईंना तो चहा देते. आता मोठ्याबाईसुद्धा तो चहा प्यायला लागतात. आता श्रीकला मोठ्याबाईंना म्हणते की मोठ्याबाई, तुम्ही मला बाटलीत उतरवण्यासाठी काय काय प्रयत्न करत होतात हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा हे ऐकून मोठ्याबाई जरा टेन्शनमध्ये येतात आणि श्रीकलाकडे बघायला लागतात. तेव्हा श्रीकला हसायला लागते आणि म्हणते की काय आहे की माझ्या आजूबाजूची माणसं नेहमीच हा प्रयत्न करत असतात. आता मोठ्याबाई तो चहा पितच असतात. तेव्हा श्रीकला मोठ्याबाईंकडे बघायला लागते आणि म्हणते की मोठ्याबाई, त्याचं काय आहे ना, तुम्ही मला एकदम करेक्ट ओळखले, मला ना जादू करता येते. तेव्हा मोठ्याबाई श्रीकलाकडे बघायला लागतात. आता श्रीकला हसायला लागते आणि म्हणते की कशी जादू येते माहिती आहे का, समोरच्या माणसाचं ना मी पार माकड करते आणि माझ्या तालावर नाचवते. आता श्रीकलाने दिलेला तो चहा पिऊन मोठ्याबाई हळूहळू त्यांचं भान हरपायला लागतात आणि एकटक श्रीकलाकडे बघत असतात. तेव्हा श्रीकला मोठ्याबाईंना म्हणते की तुमच्या गोपाळला सुद्धा मी असंच वश करून ठेवते, अगदी तसं जसं आता तुमचं माकड बनवलं आहे ना मी. मोठ्याबाई मात्र यावर काही न बोलता एकटक शून्यात बघत असतात. तेव्हा हे बघून श्रीकला हसायला लागते आणि परत रागाने मोठ्याबाईंना म्हणते की मोठ्याबाई, स्वतःला फार डिटेक्टिव्ह समजायचीस ना गं तू. मी मोठ्याबाई, माझा माज केवढा, तुझा सगळा माज उतरवणार मी आता. आणि रागात म्हणते की चल उठ. तेव्हा आता हे बोलताच मोठ्याबाई पटकन उठून उभं राहतात. तेव्हा हे बघून श्रीकला आनंदाने अजून मोठ्याने हसायला लागते आणि पटकन जाऊन बाहेर कोणी नाही आहे हे बघून दरवाजा लावून घेते. आता इंदूसुद्धा एका दरवाजाच्या आडून हे सगळं लपून बघत असते. मात्र श्रीकलाने दरवाजा लावून घेताच इंदू खूप टेन्शनमध्ये येते आणि स्वतःशीच म्हणते की दरवाजा का बंद केला हिने, मोठ्याबाईंना काही होऊ देऊ नको रे बाबा. तर इकडे श्रीकला आता हसतच येऊन टेबलवर येऊन बसते आणि मोठ्याबाईंकडे बघत म्हणते की मला धमकवतेस, मला स्वतःच्या तालावर नाचवायला बघत होतीस का तू, चल पाय धर माझे. तेव्हा हे ऐकून मोठ्याबाई आता पूर्णपणे श्रीकलाच्या वशमध्ये असतात आणि त्या काही न बोलता पटकन श्रीकलाचे पाय धरून तिच्या पायापाशी बसतात. आता हे बघून श्रीकला खूप खुश होते आणि मोठ्याबाईंना म्हणते की आत्ता अगदी प्रेमाने म्हण की श्रीकला, मी कायम तुझ्या आज्ञेत राहीन. तेव्हा मोठ्याबाई श्रीकलाला म्हणतात की मी कायम तुझ्या आज्ञेत राहीन श्रीकला. तेव्हा श्रीकला अजून हसायला लागते आणि म्हणते की चल उठ, आता उभी राहा. आता मोठ्याबाई श्रीकलाच्या वशमध्ये असल्यामुळे ती जे सांगते, जसं सांगते तसं तसं मोठ्याबाई करत असतात. आता मोठ्याबाई श्रीकलाने उठायला सांगताच पटकन उठून उभ्या राहतात. आता श्रीकला मोठ्याबाईंना म्हणते की मोठ्याबाई, तुझा नंबर नव्हता ग आत्ता, पण तुझ्या अंगातले किडे बघ ना, नुसती घाई घाई घाई. अगं अति घाई संकटात नाही हे माहिती असून सुद्धा तू सुधारली का नाहीस ग. आता काय भोग मग तुझ्या कर्माची फळं. आणि ती मोठ्या बाईंना म्हणते की आपल्या शेतातली जी विहीर आहे ना तिथे जा आणि त्या विहिरीत उडी टाक. तेव्हा मोठ्या बाई लगेच मान डोलावून श्रीकलाला हो म्हणतात आणि लगेचच बाहेर जायला लागतात. तेव्हा श्रीकला आता मोठ्या बाईंना थांबवते आणि म्हणते की थांब. तेव्हा मोठ्या बाई थांबतात. तेव्हा श्रीकला मोठ्या बाईंजवळ येते आणि म्हणते की जर कोणी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला ना तर त्याला तिकडेच संपवून टाकायचं. या श्रीकलाची आज्ञा मोडायची नाही हा. या पृथ्वी तलावावरचा शेवटचा चहा प्यायलीस ना तू, मग आता या पृथ्वीवरून तुझी जायची वेळ आली आहे, जा. असं म्हणून ती मोठ्याबाईंना तिथून जायला सांगते. तेव्हा मोठ्याबाई अजिबात भानात नसतात आणि त्या लगेचच श्रीकलाने आज्ञा देताच तिथून विहिरीकडे जायला निघतात. आता मोठ्याबाई बाहेर जाताच श्रीकला इकडे दरवाजा लावून घेते आणि मोठमोठ्याने आनंदाने हसायला लागते. तर इकडे बाहेर मोठ्याबाई बाहेर येताच इंदू हळूच मोठ्याबाईंजवळ येते आणि मोठ्याबाईंना हळू विचारायला लागते की मोठ्याबाई काय झालं, काय म्हणाली श्रीकला. मात्र मोठ्याबाई इंदूला काहीच उत्तर देत नाहीत आणि त्या विहिरीकडे जायला निघालेल्या असतात. इंदू मोठ्याबाईंना विचारायला लागते की अहो कुठे चाललाय तुम्ही, आणि मोठ्याबाईंना असं काहीच उत्तर न देता तिथून गेलेलं पाहून इंदू खूप टेन्शनमध्ये येते आणि मोठ्याबाईंच्या पाठी जाते. आता मोठ्याबाई विहिरीकडे जायला निघालेल्या असतात तेव्हाच इंदू धावतच त्यांच्या पाठी येते आणि त्यांना
आवाज देऊन थांबवते आणि म्हणते की अहो मोठ्या बाई. मात्र मोठ्या बाई इंदूचं काही न ऐकता विहिरीकडे निघालेल्या असतात. तर इकडे आता घरी अदू इंदूला इकडे तिकडे शोधत असतो आणि तिला आवाज देत असतो. आता अदूचा आवाज ऐकून श्रीकला बाहेर येते आणि अदूला म्हणते की अधोक्षज दादा, काय झालं, काय हवं होतं का तुम्हाला? यावर अदू श्रीकलाला म्हणतो की काय नको, पण इंदू दिसत नाही आहे कुठे, पाहिलंस का तू कुठे तिला? तेव्हा श्रीकला अदूला म्हणते की नाही ताई, नाही दिसल्या मला इकडे, म्हणजे दिसल्या असत्या तर तसं सांगितलं असतं मी तुम्हाला. आणि म्हणते की मला असं वाटतं की त्या ना परसदारला गेल्या असतील, येतील थोड्या वेळात. तसंही इंद्रायणी ताई तुम्हाला सोडून कुठे जाणार आहे? तेव्हा अदू श्रीकलाला हसत म्हणतो की हो ना, माझी इंदू मला सोडून कुठेच नाही जात, असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. तेव्हा श्रीकला रागातच म्हणते की कसला आहेस रे अधोक्षज तू, बायकोच्या प्रेमात इतका बुडाला आहेस की आपली आई कुठे आहे हा प्रश्न पडला नाही तुला? जा झोप, आज झोप, कारण उद्या सकाळी तुला तुझ्या आईची चिता पेटवायची आहे. आईचा छकुला आता कायमचा दुरावणार आहे. तर इकडे मोठ्या बाई आता श्रीकलाने सांगितल्याप्रमाणे शेतातल्या विहिरीजवळ आलेल्या असतात. तर इकडे इंदू सुद्धा आता मोठ्या बाईंना आवाज देत मोठ्या बाईंच्या पाठीपाठी धावत पळत आलेली असते. आता मोठ्या बाई विहिरीजवळ जातच असतात. तेव्हाच आता इंदू मोठ्या बाईंना थांबवते आणि म्हणते की मोठ्या बाई थांबा, अहो किती आवाज दिला तुम्हाला, ऐकत का नाही आहे? आणि इतक्या रात्रीचं विहिरीकडे काय करताय? तुम्हाला माहिती आहे ना ती श्रीकला कसली येते, कशाला गेला तिच्यासोबत तिकडे? आता मोठ्या बाईंना श्रीकलाचे शब्द आठवतात की श्रीकलाने त्यांना सांगितलेलं असतं की जर कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिकडेच संपवून टाकायचं. तेव्हा मोठ्या बाई रागातच इंदूला आता जोरात धक्का देतात. तेव्हा इंदू खाली पडते आणि घाबरून मोठ्या बाईंकडे बघायला लागते. आता मोठ्या बाई परत विहिरीच्या दिशेने जायला लागतात. तेव्हा हे बघून इंदू खूप घाबरून जाते आणि म्हणायला लागते की काय झाले मोठ्या बाईंना? आणि ती स्वतःला कशीबशी आता सावरते आणि उठते आणि परत मोठ्या बाईंना थांबवत म्हणायला लागते की मोठ्या बाई असं का वागताय तुम्ही? काय केलं त्या श्रीकलाने? तिने तिची जादू तुमच्यावरच तर, असं म्हणून इंदू खूप टेन्शनमध्ये येते. आता मोठ्या बाई अजिबात भानात नसतात आणि त्या इंदूकडे बघत म्हणायला लागतात की आजचा चहा या पृथ्वी तलावावरचा शेवटचा चहा, मी जाणार आणि मला जो अडवेल त्याला घेऊन जाणार. हे ऐकून इंदू खूप घाबरून जाते आणि मोठ्या बाईंना म्हणायला लागते की मोठ्या बाई काही बोलू नका, चला बघू तुम्ही आधी घरी. आता मोठ्या बाई खूप रागाने इंदूकडे बघायला लागतात आणि त्यांना परत श्रीकलाचं बोलणं आठवतं, जर कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिथेच संपवायचं, या श्रीकलाची आज्ञा मोडायची नाही. हे आठवून मोठ्या बाई आता इंदूकडे बघायला लागतात आणि खूप जोरात कर्कश आवाजात ओरडायला लागतात आणि सगळी ताकद एकवटून इंदूला जोरात धक्का देतात. तेव्हा इंदू खूप जोरात बाजूला जाऊन पडते. आता मोठ्या बाईंचं लक्ष तिथेच असणाऱ्या एका फावड्याकडे जातं आणि तो लोखंडी फावडा घेऊन त्या जोरात इंदूच्या अंगावर धावून जातात. आता इंदू कशीबशी तो फावडा घेऊन बाजूला फेकून देते आणि उठण्याचा प्रयत्न करायला लागते. तेव्हा मोठ्या बाई इंदूचा पाय धरतात आणि तिला खाली पाडतात आणि इंदूच्या अंगावर बसून तिचा गळा जोरात आवळायला लागतात. आता मोठ्या बाईंचं हे रूप बघून इंदू खूप घाबरून गेलेली असते आणि मोठ्या बाईंच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. आता इंदू तिची सगळी ताकद एकवटून मोठ्या बाईंना धक्का देते. तेव्हा मोठ्या बाईसुद्धा आता बाजूला पडतात. हे बघून इंदू लगेच तिथून पळ काढते आणि धावायला लागते. आता इंदू हातातून निसटून गेल्याने मोठ्या बाई इकडे खूप चिडलेल्या असतात आणि खूप कर्कश आवाजात ओरडायला लागतात. तर इकडे इंदू आता धावत पळत विठुरायाच्या मंदिरात येते आणि विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दरवाजा लावून घेते. आता इंदू खूप घाबरलेली असते आणि विठुरायासमोर हात जोडून विठुरायाला म्हणायला लागते की विठुराया, अरे मोठ्या बाई अशा का वागतायत विचित्र, मला वाचव, असं म्हणून ती तिथेच असणाऱ्या पेटीच्या शेजारी जाऊन लपते. आता मोठ्या बाईसुद्धा इंदूच्या पाठी तिला मारण्यासाठी धावत आलेल्या असतात आणि त्यासुद्धा आता मंदिरात येतात आणि इंदू मंदिरात कुठे दिसेनाशी बघून त्या गाभाऱ्याजवळ येतात आणि गाभाऱ्याचा दरवाजा जोरात उघडतात. आता इंदू त्या पेटीच्या मागून हळूच मोठ्या बाईंना बघत असते. तेव्हा मोठ्या बाईंचं लक्ष इंदूकडे जातं आणि त्या परत रागातच इंदूजवळ जातात आणि रागातच तिचा गळा आवळायला लागतात. तेव्हा इंदू ओरडायला लागते की मोठ्या बाई, अहो मी काय केले, मला सोडा. तेव्हा मोठ्या बाई इंदूला म्हणतात की तू माझ्या आडवा आलीस ना, मी तुला संपवणार. इंदूला मात्र काही समजत नसतं आणि ती मोठ्या बाईंना विचारत असते की मोठ्या बाई काय करताय असं. मोठ्या बाई आता इंदूला म्हणतात
की कारण आज माझा शेवटचा दिवस आहे, आदेश आलाय तसा मला विहिरीत उडी मारायची आहे, मला जो कोणी आडवा येईल त्याला आडवा करायचं आहे असं म्हणून त्या इंदूच्या केसाला धरून तिला खेचत आता बाहेर न्यायला लागतात. आता इंदूचं लक्ष तिथेच असणाऱ्या एका ताटातल्या कुंकवाकडे जातं. आता इंदू हातामध्ये तो कुंकू घेते आणि जोरात मोठ्याबाईंच्या तोंडावर फेकते. तेव्हा मोठ्याबाई पटकन इंदूचे केस सोडतात. आता इंदू बाजूला होते आणि घाबरून मोठ्याबाईंकडे बघायला लागते. तर मोठ्याबाई विठुरायाच्या समोरच आता तिथे खाली पडतात आणि बेशुद्ध होतात. इंदू मात्र खूप घाबरून मोठ्याबाईंकडे बघत असते. आता ती हळूहळू मोठ्याबाईंजवळ येते आणि बघायला लागते. आता मोठ्याबाई बेशुद्ध झालेल्या बघून इंदू विठुरायाकडे बघायला लागते आणि विठुरायाला म्हणते की विठुराया, तू पाठीशी असताना भक्तावर आलेल्या प्रत्येक संकट हरतं. तू असताना वाईटाचा कोणताच डाव राहू शकत नाही. विठुराया पाठीराखा असं म्हणून इंदू खूप कौतुकाने विठुरायाकडे बघायला लागते. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की श्रीकला तिच्या खोलीतून हळूहळू इकडे तिकडे बघत खाली येते आणि सगळीकडे एवढी शांतता बघून स्वतःशीच म्हणते की हे काय, इतकं शांत शांत का आहे घर? म्हणजे एव्हा ना आनंदीचा मुडदा सापडून रडारड सुरू व्हायला पाहिजे होती ना, काय झालं नेमकं? आणि परत म्हणते की बरं जाऊ दे, श्रीकला रेडी हो बरं का, आता मला ना मोठ्या बाईंच्या नावाने खोटं खोटं अश्रू काढायचे आहेत असं म्हणून परत ती इकडे तिकडे बघायला लागते. तितक्यात आता तिथे नारायणी येते आणि श्रीकलाला म्हणते की काय हे 2 नंबरच्या सुनबाई, आज उठायला उशीर झाला ना? तेव्हा श्रीकला म्हणते की सॉरी ताई, ते मी रात्रभर पेंटिंग करत बसले होते ना, मग जागच नाही आली असं झालं. तेव्हा नारायणी विचारते की झालं का मग पेंटिंग पूर्ण? तेव्हा श्रीकला म्हणते की थोडंसं बाकी आहे, झालं की मी दाखवीन तुम्हाला. तेव्हा नारायणी म्हणते की हो, पूर्ण झालं की नक्की दाखवा असं म्हणून ती तिथून जायला लागते आणि जाता जाता श्रीकलाला सांगते की गॅसवर चहा ठेवलाय, घेशील ना तेवढा? आता नारायणी जाताच श्रीकला रागातच म्हणते की ह्या मसान थोत्रीचं काय झालं, अजूनही विहिरीच्या तळाला चिकटले आहे की काय? अगं ए बाई, ये ना लवकर वरती असं म्हणून ती आता किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये जाताच तिच्या पायाखालची जमीन सरकते. इकडे आता किचनमध्ये मोठ्याबाई मस्त चहा पीत बसलेल्या असतात. आता मोठ्याबाईंना समोर जिवंत बघून श्रीकलाच्या तोंडावरचा रंगच उडतो आणि मोठ्याबाईंना असं समोर बघून श्रीकलाचे हातपाय थरथरायला लागतात आणि ती मनातच म्हणते की ही थेरडी अजून जिवंत आहे, म्हणजे त्या अर्काचा काहीच प्रभाव पडला नाही. आता मोठ्याबाई मात्र श्रीकलाकडे बघून गालातल्या गालात हसत असतात. श्रीकला मात्र पुरती घाबरून गेलेली असते आणि तिला काय बोलावं काही सुचत नसतं. आता मोठ्याबाई श्रीकलाकडे बघून तिथेच असणाऱ्या शकुंतलाला आवाज देत म्हणतात की शकुंतले, घरच्या सुनांनी रात्री बेरात्री जागं राहायचं, उशिरा झोपायचं, सकाळी उशिरा उठायचं आणि सासवांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी चहा तयार ठेवायचा. आणि त्या परत श्रीकलाला विचारतात की चहा घेणार का? आता श्रीकला मात्र खूप घाबरून गेलेली असते आणि ती थरथरत मोठ्याबाईंकडे बघत असते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की श्रीकला मोठ्याबाईंना आता विचारत असते की बरं वाटते ना मोठ्याबाई, काही त्रास नाही ना झाला तुम्हाला? तेव्हा मोठ्याबाई श्रीकलाला म्हणतात की हो, एक स्वप्न पडलं. तेव्हा श्रीकला विचारते की कसलं स्वप्न? तेव्हा मोठ्याबाई श्रीकलाला सांगतात की तू मला घरामागच्या विहिरीत ढकलत होतीस, मारून टाकत होतीस. तेव्हा हे ऐकून श्रीकला खूप घाबरते आणि मोठ्याबाईंकडे बघायला लागते. तर यानंतर आता मोठ्याबाई इंदूशी बोलत असतात आणि इंदूला म्हणतात की श्रीकला आहे ना माणूस नाही, खूप नालायक आहे ती. यावर इंदू मोठ्याबाईंना म्हणते की म्हणूनच आपल्याला आता सावध व्हावं लागणार आहे. तेव्हा मोठ्याबाई विचारतात की पण तिच्याशी लढायचं कसं? यावर इंदू मोठ्याबाईंना म्हणते की मोठ्याबाई, आता वेळ आली आहे तिचं सत्य सगळ्यांसमोर आणायची. तेव्हा मोठ्याबाईसुद्धा इंदूच्या या बोलण्यावर विचार करायला लागतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.